2003-04 पासून टाउनशिपचे व्यवहार चालू झाले. त्याच्यानंतर 2006मध्ये टाउनशिपचं प्रत्यक्षात विकास कामे चालू झाली. पण विकास कामे चालू होत असताना ग्रामस्थ आणि शेतकरी यांना आश्वासन दिली होती ती आज 70 ते 80% आश्वासने पूर्ण झालेली नाही आहेत. कारण 10-20% आश्वासनं ती म्हणजे त्यांच्या हिताची जी आहेत तेवढीच आश्वासनं फक्त पूर्ण झाली. कारण शेतकऱ्यांच्या मुलांच्या कामापासून असेल किंवा ग्रामपंचायत त्यांनी आमच्याकडे लेखी आश्वासनं आहेत सगळी ग्रामपंचायतला दिलेली की गावाला तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही मुबलकपणे देऊ. आज आमचं एवढंच म्हणणं आहे की गावाला पाणी पुरवठा देत असताना काय पद्धतीने कामं आजपर्यंत केलेली आहेत त्याचा लेखाजोखा आमच्यापर्यंत आला पाहिजे. कारण पाणी पुरवठा जर म्हटलं तर गावाला 4-4 दिवसांनी पाणी मिळतं आहे. म्हणजे 4-4 दिवसांनीसुद्धा पाणी मिळत नाही. आणि आज इथं यांच्या फ्लशलासुद्धा कॉर्पोरेशनचं पाणी आहे. मग ही वस्तुस्थिती आजची. आज हे आमचं दुर्दैव आहे. कारण आज व्यवहार होत असताना प्रत्येकाला शेतकऱ्यांना जे सांगितलं गेलं की तुमच्या मुलाबाळांना कामं दिली जातील, मग कुठेही दुजाभाव केला जाणार नाही, त्यानंतर केटरिंग कंपनी स्थापन करून महिलांना चांगला उद्योग दिला जाईल. ही कामं मुलांना दिली, ती मुलांना कामं करता करता ती स्वतःच कशी बाहेर निघतील हे सुद्धा पाहिलं गेलं. कारण आज टेंडरिंग करत असताना किंवा या सगळ्या विषय घेत असताना ही मुलं कंटाळली पाहिजे. मग बिलंसुद्धा 1-1 वर्ष म्हटलं तरी बिल निघत नाही. ही वस्तुस्थिती आज आहे टाउनशिपमध्ये. आणि असं होत असताना ज्यावेळेस आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल किंवा घेतो त्यावेळेस मात्र मग फूट पाडायची. आज त्यांची जी चीप लेवलची जी मेंटॅलिटी आहे आज सगळ्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी, सिटीजननी ओळखलेली आहे. आज किती दिवस हे चालणार आहे असं? टाउनशिप विकास करत असताना जे तुम्ही रोड किती लांबी रुंदीचे सोडले, तुम्ही फुटपाथ किती लांबी रुंदीचे सोडले, ह्याच्यावरनं तुमची मेंटॅलिटी कळते की तुम्ही काय लेवलची माणसं आहात. आणि म्हणूनच आज ती जी मेंटॅलिटी जर आम्हाला चिरडून काढायची असेल आणि शेतकऱ्यांचं हित जर जोपासायचं असेल तर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारायचा की आम्ही आज हजारो अर्ज केलेले आहेत सगळीकडे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या समस्यांचे अर्ज केले आहेत. पण त्याच्यावर आजपर्यंत कुठंही निकाल लागला नाही किंवा काही नाही. तर सगळे अर्ज 100% पेंडिंग अर्ज आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीचे विषय असू दे, सार्वजनिक विषय असू दे किंवा सरकारी जमिनीचे विषय असू दे, सगळे विषय आजपर्यंत सगळे पेंडिंग आहेत. आणि म्हणून आता आम्ही अर्ज पूर्णपणे एक ताकदीनिशी आम्ही याच्यामध्ये आंदोलन करणार आहोत. आणि ते आंदोलन नक्कीच आम्ही सक्सेस करून दाखवणार. आणि टाउनशिपनी जी काय आश्वासन दिलेले आहेत, कलेक्टर ऑफिस ते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी मोठं आंदोलन करायचं. आंदोलन म्हणजे एक मोर्चा काढायचा. आमच्या शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या आणि रहिवाशांच्या ज्या व्यथा आहेत त्या प्रशासनासमोर मांडायच्या. आणि त्याच्यातून नक्कीच आम्हाला न्याय मिळेल. प्रशासन आमच्या मागण्यांचा नक्कीच विचार करेल. आणि ह्या मागण्या नुसत्या आमच्याच नाही तर ते सरकारच्या हिताच्या दृष्टीने कोणातून पण आहे. आंदोलन कधीपर्यंत होणार आहे अशी काही तारीख वगैरे डिसाईड केलेली आहे? बघा, आत्ता जमावबंदीचा आदेश आहे. जमावबंदीचा आदेश उठल्यानंतर आम्ही लगेच त्या आंदोलनाची तारीख सगळ्यांना कळवली जाईल. आणि त्या अनुषंगाने आता आम्हालाही तयारी करायला वेळ मिळेल. त्यामध्ये प्रामुख्याने आपली मागणी काय असणार? त्याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी ही राहणार की ज्या कारणासाठी टाउनशिप पॉलिसी अस्तित्वात आली, कारण आपल्या परिसराचा विकास चांगला व्हावा, चांगला समृद्ध टाउनशिप मिळावी, सगळ्या लोकांना सगळ्या चांगल्या सुखसुविधा मिळाव्या, ह्या उद्देशाने टाउनशिप पॉलिसी अस्तित्वात आली. परंतु ती टाउनशिप पॉलिसी ज्या कारणाने अस्तित्वात आली ते तर पुढं ह्या टाउनशिपमध्ये पाळलंच गेलं नाही. साधं तुम्हाला फुटपाथ नाही आहे, चालायला जागा नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांना फार वेठीस धरून कामं बळजुबरीने म्हणजे मनमानी पद्धतीने तुम्ही कामं करताय. तर हे जी कामं तुम्ही करताय तर ही रोखली पाहिजे. आणि ह्यांचं आमची मेन मागणी, तुम्ही म्हणण्याप्रमाणे आमची मेन मागणी राहील की ह्यांच्या टाउनशिपचा जो दर्जा आहे, एकात्मिक नगरवसाहतीचा दर्जा आहे, तो काढून घेण्यात यावा. आणि त्यांना जे काय बेनिफिट दिलेले आहेत, जे काय फायदे दिलेले आहेत, सवलती दिलेल्या आहेत, त्या सवलती ह्यांच्या सगळ्या काढून घेण्यात याव्यात, एवढी आमची कायम मागणी राहणार आहे. यामध्ये तर आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केलेली आहे. आत्ता महत्त्वाचे विषय आपण टाउनशिपच्या ज्या अडचणीचे विषय ते तर आपण आत्ता चर्चेत म्हटलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जे टाउनशिपनी ज्यावेळी डेव्हलपमेंट होत होती त्यावेळी काही विषय करणं गरजेचं आहे की त्यांच्या टाउनशिप पॉलिसीमध्येच आहे की त्यांनी रस्ते डेव्हलप करणं आणि रस्ते डेव्हलप करून हे सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले करणे. परंतु ह्यामध्ये उलटं करतात. आज 300-400 एकराची टाउनशिप डेव्हलप करत असताना चुकीच्या पद्धतीने एन्क्रोचमेंट रस्त्यावर करतात, 2-2 मीटर आतमध्ये येतात आणि तिथंच भिंत मारतायत. ही त्यांच्या दृष्टिकोनातून लज्जास्पद बाब आहे. कारण एवढी मोठी टाउनशिप होत असताना जर 2 मीटरचा विचार करत असाल तुम्ही तर ही शोकांकिक आहे आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. PMRDकडे पण दाद मागितली, महापालिकेकडे पण दाद मागितली. परंतु त्या माध्यमात PMRD आणि महापालिका
त्यांची सँक्शनिंग अथॉरिटी वेगवेगळी असल्यामुळे त्यांची सगळी टोलवाटोलवीची उत्तरं येत आहेत. त्यामुळे शेवटी रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मागण्याशिवाय पर्याय नाही राहिलेला. म्हणून आम्ही ठरवलं की बाबा हे जर विषय टोलवाटोलवीचे होत असतील आणि अधिकारी आपल्यावर टोलवाटोलवी विषय करून आपल्याला लगेच कळतं की कशाप्रकारे ते आपल्याबरोबर वागता आणि कशाप्रकारे ते अडचणीचे विषय त्यांनी बाजूला ठेवलेले आहेत. म्हणून आम्ही ठरवलं की बाबा या विषयामध्ये आणि सिटीजनच्या बाबतीतला विषय असेल, म्हाडाच्या बाबतीतला विषय असेल, असे बरेच विषय आहेत की बाबा जे टाऊनशिपच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहेत. असे सगळे विषय घेऊन आम्ही आता भविष्यामध्ये आंदोलन करणार आहोत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. यांनी जे सरकारी कार्यालयाची जी फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा कसा गुन्हा दाखल होईल याकरता आम्ही पहिला प्रयत्न करणार आहे. कारण ह्याच्यामध्ये कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त किंवा तहसीलदार, मंत्रालयापर्यंत यांच्या फायली गेलेल्या आहेत. सर्वांनी त्याच्यावरती त्यांच्या स्वतःच्या सह्या केलेल्या आहेत आणि इथं बऱ्याच लोकांनी त्यांचे काही प्रॉपर्ट्या दिल्या नव्हत्या. असं असतानासुद्धा त्यांनी त्या प्रॉपर्ट्या कशा मंजुऱ्या दिल्या हे त्यांना आम्ही जाब विचारणार आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी फसवणूक केली आहे. आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातनं विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या मंत्र्यांना, महसूल मंत्री असतील, ज्या ज्या खात्याचे मंत्री असतील, नगररचनाचे मंत्री असतील, त्यांना, मुख्यमंत्र्यांपर्यंत यांनी जे काही भ्रष्टाचार केलेले आहे, बेकायदेशीर कृत्य केलेले आहे, हे सर्व त्यांच्या निदर्शनात आणणार आहे आणि त्यांच्यावरती कशा फौजदारी स्वरूपाची कारवाई होईल याकरता आम्ही मंत्रालयातच जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर हायकोर्टातसुद्धा आम्ही PIL आणि रीटमध्ये सुद्धा जाण्याची तयारी दाखवलेली आहे. आता बोलताना तुम्ही म्हटले ना की अनुराग टाउनशिपमध्ये अनेक कामं जी आहेत ते बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आलेली आहेत. ते कोणकोणते कामं आहेत जे बेकायदेशीरित्या अनुराग टाउनशिपमध्ये करण्यात आलेली आहेत? काय आत्ता जर पाहिलं तर सरकारी जागेवर बांधकाम दिसून येतं. वड्या नाल्यांवरती त्यांनी नैसर्गिक स्रोत बदललेले आहेत. तुम्ही वड्या नाल्यांवरती सुद्धा बांधकामं दिसून येतील. आज तुम्ही मॉलमध्ये गेला तर त्यांनी पाणटपऱ्यासुद्धा टाकलेल्या आहेत. परत जे जागा आपल्याला जाण्याकरता अति आवश्यक काही घटना घडली मोठी, फायर स्टेशनच्या वेळेस आपण पळायला जागा असतील त्याच्यासुद्धा दुकानं थाटलेली आहेत. तसे अनेक बेकायदेशीर त्यांनी कृत्य केलेले आहे. सरकारी जे काही जागा आहेत त्या जागेंमध्ये सुद्धा फेरबदल केलेले आहेत. म्हाडाची सुद्धा घरं गोरगरीब लोकांना द्यायची पाहिजे होती ती अद्याप दिलेली नाही. आणि हे सगळं सरकारी अधिकाऱ्यांनी यांच्याशी संगनमत केल्यामुळेच हे सर्व गोष्टी, आज दफनभूमी नाही आहे, मशानभूमी नाही आहे, पोलीस चौकी नाही आहे, याचे सर्वस्व जर पाहिलं तर या अधिकाऱ्यांनी यांना टाउनशिपची परवानगीच दिली नव्हती पाहिजे. जोपर्यंत यांनी सार्वजनिक हे सगळ्या गोष्टी केल्या असत्या तरच यांना परवानगी देणं गरजेचं होतं. असं त्यांनी केलेलं नाही. त्यामुळं सरकारी अधिकारीसुद्धा याला पूर्णपणे जबाबदार आहेत. मी सरकारी कार्यालयामध्ये याआधीसुद्धा पाठपुरावा केलेला आहे, पण सरकारी अधिकारीच ह्या विषयाला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळेच तर आम्हाला ही वेळ आलेली आहे. आज मंत्रालयात आंदोलन करायची वेळ आलेली आहे. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे याची दाद मागायची पाळी आलेली आहे. आणि हा विषय सिटीजनचा आहे, हा विषय ग्रामस्थांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याची मी तुम्हाला आत्ता खात्री देतो. टाऊनशिपची ही PMRD, परंतु PMRD सँक्शनिंग अथॉरिटी आता जोपर्यंत होती तोपर्यंत हे भाग ग्रामपंचायतीमध्ये होता. मांजरी असेल, आपला भाग असेल. परंतु 17मध्ये 17.5 नळी केशवनगर आपलं महापालिकेत आलं, आता मांजरे आलं. हा सर्व भाग आता PMCमध्ये आलेला आहे. त्यामुळे इथून पुढची आता जी सँक्शनिंग अथॉरिटी आहे ती एकच असावी आणि ती महापालिका असावी अशी आम्ही मागणी करणार आहोत.